उभे राहून द्या व्यवस्थित एकाने. कोण उत्तर देऊ नका. घड्याळ 1:30 वाजले ते आपण संख्येमध्ये कसं लिहिणार? येतंय का कोणाला? सांग. 1 वाजून 20. बरोबर. तसं त्याचप्रमाणे आपण समजा एक पेन घेतलं. ओके, तो पेन 4.5 रुपयाचा आहे. ते 4.5 रुपये म्हणजे आपण कसं लिहिणार? 4.50 बरोबर. त्याचप्रमाणे 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? कोण सांगू शकतो? 3000. बरोबर. म्हणून आज आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार अभ्यासणार आहोत. तुम्हाला कोणाला दशांश संख्येचा गुणाकार येतो का? एकमेकांबरोबर ही पहिली पद्धत एकदम साधी, जसं आपण बाकीचे गणित करतो त्याचप्रमाणे. हे साधं, पण आपण आता पॉईंट कुठे आणणार? का? तर इथं एक संख्या सोडून दशांश नाही, त्यामुळं आपण एक संख्या सोडूनच दशांश दिले. ही झाली पहिली पद्धत. त्यानंतर दुसरी पद्धत. या संख्येखाली कोणती संख्या आहे का? नाही. पण आपल्याला ह्या दशांश संख्येला अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. अपूर्णांकात रूपांतर करताना आपण काय करतो? अपूर्णांकात रूपांतर करताना दशांश किती नंतर आहे? 1 नंतर आहे. ओके, त्यामुळे 1 शून्य घ्यायचं. 1 वरती 1 शून्य. हे झालं दशांश संख्येचं अपूर्णांकात रूपांतर. 5च्या खाली कोणती संख्या आहे का? म्हणजे काय? 1. आता आपल्याला काय करायचं आहे? गुणाकार. गुणिले 5 सांगा बरं किती? 43 गुणिले 5 कोण सांगू शकतो? 215.